कारलं कडू असल्यामुळे बरेच जण खात नाहीत, पण हे कारल्याचे काप सगळे नक्कीच आवडीने खातील. तर हे मसालेदार असे हे कारल्याचे काप कसे बनवायचे हे आज मी इथे दाखवलेले आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. अप्रतिम चवीचे झालेले आहेत. माझे तर हे सर्वात फेवरेट असे हे कारल्याचे काप आहेत. त्यासाठी मी इथे कारली घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि एका कारल्याचे साधारण 3 भाग होतील अशा पद्धतीने मी चिरून घेणार आहे आणि त्याच्यानंतर छोट्या छोट्या फोडी अशा पद्धतीने मी करून घेणार आहे. पातळ अशा फोडी करायच्यात आणि आपल्याला त्यामध्ये ज्या पण बिया असतील त्या काढून घ्यायच्या आहेत. सहसा आपण कोवळं असं कारलं घ्यायचं आहे आणि ह्या बिया मी अशा पद्धतीने काढून घेते. तुम्ही जर सर्वात पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर आस्वाद रेसिपीला सपोर्ट करण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर जरूर शेअर सुद्धा करा. आणि आता आपण ह्या कापांवरती थोडंसं मीठ घालून घेणार आहोत. अर्धा चमचा मी मीठ घालून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्या आवडीनुसार आपण ह्यामध्ये तिखट आणि काळा मसाला सुद्धा घालून घ्यायचा आहे. काळा मसाला किंवा तुमच्याकडे घरचा कांदा लसूण मसाला असेल तर तोही यावरती घाला. त्याच्यानंतर आपण इथे धनेपूड आणि थोडंसं हिंगसुद्धा घालून घेणार आहोत. मी इथे घरच्या घरी चिंच गुळाची चटणी बनवून ठेवते, फ्रीजमध्ये स्टोअर केलेली असते. अशा पद्धतीने मी 2 ते 3 चमचे ह्या कारल्याच्या फोडींमध्ये ही चिंचेची चटणी जी आहे तीही घालून घेणार आहे. सर्व मसाले आपण मिक्स करून घेणार आहोत, मॅरिनेट करून ठेवणार आहोत आणि 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवून देणार आहोत. त्याच्यानंतर हेच काप आपण तव्यावरती शॅलो फ्राय करून घेणार आहोत. अगदी कमीत कमी साहित्यात खूप छान असे हे कारल्याचे काप बनतात. नक्की ट्राय करून बघा. मी पॅनही इथे गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालून घेणार आहोत. ह्या कारल्याच्या कापांना जास्त तेलही लागत नाही, त्यामुळे खूप छान चवीचे बनतात. पटापट आपण अशा पद्धतीने हे कारल्याचे काप यावरती घालून घेणार आहोत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. अगदी सोपी आहे, कधीही तुम्ही बनवू शकता आणि याचा आस्वाद घेऊ शकता. 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि साधारण 4 ते 5 मिनिटानंतर आपण उलटून घेणार आहोत हे काप. अशा पद्धतीने आपण काही मिनिटाला हे दोन्हीही बाजूनी छान मस्त असे हे मऊसर असे हे कारल्याचे काप बनवणार आहोत. अगदी याला 10 ते 12 मिनिटं लागणार आहेत. तुम्ही ते बघू शकता, खूपच छान रंग आलेला आहे. अगदी काही मिनिटातच होतात. नक्की बनवून बघा. याचा आस्वाद चपाती बरोबर सुद्धा तुम्ही घेऊ शकता. अगदी हलकंसं शिजलेलं आहे. अजून थोडा वेळ आपल्याला लागणार आहे. यावरती झाकण घालून सुद्धा तुम्ही ठेवू शकतात आणि काही वेळानंतर हे कारल्याचे काप खाण्यासाठी तयार होणार आहेत. खूप छान अशी ही रेसिपी आहे. तुम्हाला नक्की आवडेल. एकदा तरी करून बघा. याच्या अगोदर मी कारलं फ्राय कसे करायचे हेही दाखवलेले आहे. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देत आहे, जरूर बघा. अगदी 3 ते 4 मिनिटानंतर हे कारल्याचे काप खाण्यासाठी तयार झालेले आहेत. मी याचा आस्वाद घेणार आहे, तुम्हीही जरूर घ्या. म्हणजे खूप छान असे सिंपल रेसिपी आहे. ही रेसिपी मला फार आवडते. तुम्हाला ही जरूर आवडेल. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. परत एकदा भेटूयात अशीच एक छान मस्त रेसिपी घेऊन.